आज आहे वर्षातील शेवटची एकादशी म्हणजेच सफला एकादशी. नावाप्रमाणेच सफल होण्यासाठी या एकादशी दिवशी काही उपाय आपल्याला आपल्या मुलांसाठी करायचे आहेत. नमस्कार, मी पूनम. मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. एकादशी दिवशी आपण भगवान विष्णूंची अगदी मनापासून सेवा करत असतो. प्रत्येक महिन्याला ह्या 2 एकादशी येत असतात. प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे वेगळं आहे. पण वर्षातून शेवटचीच येणारी ही एकादशी आपल्याला अत्यंत महत्त्वाची आहे. कारण मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील स्थितीला ही एकादशी येत असते. त्यामुळे या दिवशी भगवान विष्णूंची सेवा तर आपल्याला करायचीच आहे. पण आपल्या मुलांची प्रगती व्हावी, अभ्यासात लक्ष लागावं, कामात यश यावं, नोकरीत जर काही अडचणी असतील तर त्या सगळ्या अडचणी दूर व्हाव्या, यासाठी आपल्याला असा एक उपाय करायचा आहे की ज्यानं त्यांच्या आयुष्यातील या सगळ्या गोष्टी कायमच्या दूर होतील. ज्यावेळी भगवान विष्णू आपल्यासोबत असतील त्यावेळी माता लक्ष्मीचाही आशीर्वाद आपल्याला मिळत असतो आणि आर्थिक अडचणीही दूर होत असतात. पण तुमची मुलं लहान आहेत, त्यांचं अभ्यासात लक्षच लागत नाही आहे. खूप प्रयत्न करतात पण वाचतात, पण काही लक्षात राहत नाही आहे. कामासाठी खूप धडपड करतात पण नोकरीची संधी भेटत नाही आहे. एखाद्याला नोकरी आहे पण त्या नोकरीमध्ये इतक्या अडचणी आहेत की नोकरी टिकते की नाही, हे मोठे प्रश्न आहेत. अशा सगळ्याच गोष्टी आपल्या सगळ्यांनाच भेडसावत असतात. तर याच्यातून बाहेर पडण्यासाठी आजची एकादशी अत्यंत महत्त्वाची आहे. पुढील महिन्यापासूनच नवीन वर्षाला इंग्रजी नवीन वर्षाला सुरुवात होत आहे. तर त्याच्या अगोदरच जर तुम्ही या गोष्टी केल्या तर येणारं नवीन वर्ष हे आपल्या घरात सुख, समृद्धी आणि आर्थिकदृष्ट्याही अतिशय फलदायी ठरेल. आता तुम्हाला सांगते की हा उपाय कधी आणि कसा करायचा ते. तर आज आहे सफला एकादशी. आज सकाळीच आपण देवपूजा करणार आहोत. सकाळची देवपूजा झाल्यानंतर भगवान विष्णूंची विधिवत पूजा करून त्यांना हळद, कुंकू, अक्षदा व्हायच्या आहेत. पिवळ्या रंगाचं फूल व्हायचं आहे आणि पिवळ्या रंगाची मिठाई आपल्याला भगवान विष्णूंना या दिवशी अर्पण करायची आहे. तसेच तुम्हाला शक्य असेल तर विष्णू सहस्त्रनाम वाचू शकता. तुम्हाला शक्य नसेल तर व्यंकटेश स्तोत्राचं पठण केलं तरीही चालू शकतं. पण जो आपल्याला मुलांसाठी उपाय करायचा आहे तो संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला आपल्याला पहिले तर देवाला दिवाबत्ती करून घ्यायची आहे. अगरबत्ती, धूप, दीप ओवाळायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला 21 साबूत लवंगा लागतील. साबूत म्हणजे काय की ज्याला फूल आहे, फुलासहित, फूल नसलेली लवंग चालणार नाही, अशा आपल्याला 21 लवंगा घ्यायच्या आहेत. त्याच्यासोबतच 1 मूठ आपल्याला मोठं मीठ घ्यायचं आहे, जे आपण खडं मीठ म्हणतो ना, तर ते. जर नसेल तर ते तुम्ही साधं मीठ वापरलं, छोटं आपण नेहमी जेवणात वापरतो ते, तरीही चालू शकतं. पण शक्यतो खडे मीठच वापरा. त्याच्यानंतर आपल्याला 3 हिरव्या विलायची लागणार आहेत. त्याच्यानंतर 3 तमालपत्र, जे आपल्या घरात मसाले असतात त्याच्यामध्ये मिळून जाईल. एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे. त्याच्यासोबतच आणखी एक महत्त्वाची गोष्ट लागेल, ते म्हणजे पांढरा कपडा. जर तुमच्याकडं पांढरा कपडा नसेल तर त्याच्याऐवजी तुम्ही पांढऱ्या रंगाचा कागदही वापरू शकता. या पांढऱ्या कापडामध्ये आपल्याला 1 मूठभर मीठ, 11 लवंगा, 3 वेलची आणि 3 तमालपत्र ठेवायचे आहेत आणि त्याची एक पोटली बांधायची आहे. जर पेपर असेल तर त्याची पुडी बांधू शकता. त्याच्यानंतर आपल्या मुलाला तुम्ही एका पाटावरती बसवायचं आहे आणि त्याच्यावरून ही पोटली आपल्याला 7 वेळा फिरवायची आहे. घड्याळाचा काटा ज्या पद्धतीनं फिरतो त्याच्या विरुद्ध दिशेने आपल्याला ही पोटली मुलांवरून फिरवायची आहे, म्हणजे हा उतारा करायचा आहे. आणि त्याच्यानंतर ही पोटली आपल्याला चुलीमध्ये जाळायची आहे. जर तुम्ही गावाकडे राहत असाल तर तुम्ही चुलीमध्ये टाकू शकता. जर तुम्ही सिटीत राहत असाल तर तुम्ही 4-5 कापराच्या वड्या घ्यायच्या, त्यात थोडंसं तांदूळ टाकून प्रज्वलित करायच्या आणि त्याच्यामध्ये ही पोटली तुम्हाला टाकून द्यायची आहे. किंवा तुम्ही थंडीमध्ये जाळ वगैरे करता त्या शेकोटीत टाकलं तरीही चालू शकतं. याचा हेतू फक्त एकच आहे की या गोष्टी जळून गेल्या पाहिजेत. तुमच्या मुलांवरती जे नजरदोष असतील,
किंवा कोणत्याही वाईट गोष्टीचा प्रभाव असेल तर या सगळ्या गोष्टी जळून जातील. याच्यासाठीच आपल्याला ही पोटली जाळामध्ये टाकायची आहे. जर तुमची मुलं तुमच्या घरात तुमच्या जवळ राहत नसतील तर त्यांच्या कपड्यांवरूनही हा उतारा तुम्ही करू शकता. याच्यामुळे तुमच्या मुलांच्या आयुष्यातील सगळ्या अडचणी दूर होऊन नोकरीत यश मिळेल, कामात यश मिळेल, अभ्यासात प्रगती होईल, जे काही वाचलंय ते लक्षात राहील आणि सगळ्याच गोष्टी ह्या पॉझिटिव्ह घडत राहतील. त्यांच्यावरचे जे नजर दोष आहेत तर ते सगळे दूर होतील. प्रत्येक आईला वाटत असतं की माझ्या मुलाचं सगळं काही चांगलं व्हावं आणि ह्याच अपेक्षेने, ह्याच इच्छेने आपण या सगळ्या गोष्टी करत असतो. तर या सगळ्या गोष्टी तुम्ही अगदी मनापासून केल्या तर त्यांचा इफेक्ट तुम्हाला 100% जाणवेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.